माता म्हणजे मी तुम्हाला काय सांगणार, माता आणि बाल आरोग्य शिक्षण कसं घ्यायचं. जेवढी तुम्ही स्वतःची काळजी घेणार आहेत का, जेवढी तुम्ही स्वतःची काळजी घेणार तेवढी तुमच्या बाळाचं पूर्ण वाढ आणि वाढ होते. आणि बाळाची वाढ होण्यासाठी जे अंगणवाडीमध्ये आहेत, आता जवळपास अंगणवाडी आणि सब सेंटर पण आहे, तर त्या जाऊन जर महिन्याला बाळाच्या आरोग्याची चाचणी करत जावं. म्हणजे बाळाला काही त्याच्या वजनामध्ये वाढ होईल किंवा त्याचं वजन कमी होईल त्याच्यामुळे त्याची आरोग्य तत्त्व गरजेचं आहे. आणि आहारामध्ये आता तुमचा जेवढा आहार चांगला असेल तेवढं तुमच्या बाळासाठी सोयीस्कर आहे. म्हणजे आहारामध्ये तुम्ही स्वतःच्या कडधान्य खायचे, मूग डाळी खायच्या, नंतर मोसम खातात, अंडी मांस खायचं, नंतर दुधाचा चांगला समावेश करायचा. म्हणजे तुम्ही जेवढं स्वतः निरोगी राहणार आहेत का तेवढं तुमचं बाळ निरोगी राहणार आहे. जेवढं तुम्ही स्वतः पोषक आहार खाणार तेवढं बाळाला तेवढं पोषक तुमच्या बाळाला दूध ती भेटणार. म्हणजे बाळाची वाढ त्याची वाढ उंची त्याचं वजन म्हणजे त्याचं वजन वाढ उंची बरोबर होणार. जेवढं तुम्ही आहार चांगला घेणार तेवढी चांगली. आणि ही जी साईज आता तुम्ही म्हटलं तुमची बाळाची घरी ही झाली म्हणजे बाळ घरीच जन्मलेलं आहे, तर त्याचे जे आशा येतात दरवेळेस तपासणी करायला त्या आशेकडून बाळाची लसीकरण ती व्यवस्थित करायचं. म्हणजे जेणेकरून जी बाळाला तुमच्या म्हणजे फ्युचरमध्ये भविष्यामध्ये ज्याला काही आजार होणार आहेत तर ते आजार होणार नाही. आणि ही जी तुमचं ही साईज जी आसपास स्वच्छता ठेवायची का ते बाळाचं, त्यामुळं पहिल्यांदा बाळाच्या तुम्ही स्वतःची काळजी घ्या. ठीक आहे, जेवढी तुम्ही स्वतःची काळजी घेतली त्याच्यावर तुमच्या बाळाची अवलंबून आहे. आणि बाळासाठी तुमच्या लसीकरण महत्त्वाचं आहे. कारण जन्मल्यानंतर बाळा तुम्ही BCG दिली असेल, पोलिओ टिकेल असेल, 5 दिवस ना पोलिओ जन्मल्यानंतर 2 दिवसांनी किंवा जन्मल्यानंतर 3 दिवस तुम्हाला एक कार्ड दिलेलं असेल त्या कार्ड दिले का? कार्ड पण नाही का? आता तुमची घरी डिलिव्हरी झाली होती म्हणलं तुम्ही जाऊन आणणार अंगणवाडी दुसऱ्या दिवशी तिथं बोलवलं होतं दुसरं एकच त्याला इंजेक्शन मांडीतल्या बाळाचं वजन किती आहे तुमचं? मग वजन चांगलं चांगली बाळाला लसीकरण लय महत्वाचं आहे. कारण पोलिओ तुम्ही बघत बाळाला काही दूरती नाही लागला का ती बाळाच्या डोळ्याचा प्रॉब्लेम बाळाला होऊ शकतो. त्याच्यामुळे ही असं दूरती होता हे बल्बी लावला होता त्याच्या अंगावर सोडला होता वजन वाढण्यासाठी. ही तुम्हाला माहितीये का दुरामुळे लय प्रॉब्लेम होऊ शकतो. करावं आता काय करा, चूल बाहेर घ्या. माझ्याकडे द्या. किती 300 भेटला का? 350 छान आहे वजन बाळाचं. ही असं का मच्छर चालत का थोड्या मच्छर ती आता मच्छरदाणी नाही ना मच्छरदाणी आता अंगाला बी किती दुःख झाले ते. अहो तुम्हाला माहितीये का बाळाची काळजी घेणं लय गरजेचं आहे बरं का तुम्हाला. काकू तुम्ही चूल बाहेर मांडा. चूल बाहेर आता पावसासाठी त्रास होते हो बाळा. दाखवून घ्या त्याला जास्त शिवले. आणि इथं ह्याला अंगणवाडीच्या आशा वर्कर येतात ना, असं नाही आपल्या इथे सब सेंटर मध्ये दाखवलं तर त्यांचं सासूबाईचं त्याचं बरोबर होतंय. मग काय माहेरी पाठवणं गेलेत का? जाऊ द्या म्हणायचं की मग मला सोडून या म्हणलं तर ती बी नको म्हणते ते तर त्या शेळीसाठी नको म्हणते. आता तुम्ही त्या दिवशी आलते की कसं बोलत होते त्या दिवशी. असं असतं. तुम्हाला माहितीये का बाळाचं वजन ती सध्या तर चांगलं आहे. तुमच्या हलगर्जीपणानं बाळाचं वजन ती कमी करू नका. कारण ह्याला ही जी आहे का तुम्ही पण आहार चांगला घे. ह्याला जी वैल असले पाटण्यावर बी लई झाले काकू तुम्ही ह्याला दाखवा. पाटण्यावर बी लई झालंय ती आता नव्हतं पण 2 दिवसात लई झाले. इथल्या दवाखान्यात तरी जावा. तुम्ही काय करा नको म्हणायचं नकोच म्हणते ताई का तर ती पहिलं बी असं झालंय नको म्हणते ताई ती. असं झालं पहिलं काय झालं? पहिलं बी त्या पोराच्या पातणीवर पोरग झालं होतं. मग ती दवाखान्यात काचाच्या पिठीत जास्त होईल ना. मग काचाच्या पिठीचं काही नसतंय. काचाच्या पिठी ठेवत नाही नसते ठेवत काचाच्या पिठी दाखवायचं म्हणायचं. तशी चालू म्हणली काचाच्या पिठी काचा ठेवत नाही तो फक्त म्हणून दाखव. आणि का तर ती शी बी करत नाही ना बरोबर. मी ह्यांना काय म्हणलं होतं आपण नेऊन दाखवू म्हणलं तर नग म्हणते ते ही आता शी करत नाही. ती सगळं पोटाचे त्रास होते सगळं छोटं बाळ आहे ते. तुम्हाला ही जी काळजी घेणं गरजेचं आहे. एक तर तुमची ही आता ही तुमची इन्व्हायरमेंट मुळे ह्याच्यावर ही होणार
जायचंय तुमचं नंतर तुमच्या सासूबाईला बोलाव का आम्ही? बोलावं सांगितलं सांगितलं नाही नाही आम्ही पण आम्हाला असं दिसायला तुम्ही